नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 42. तर सर्वात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्या. त्यानंतर AI इनोव्हेशन अँड प्रॉम्प्ट्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि यामध्ये बघा आपल्याला किती नॉलेज चेक दिलेला आहे. 4 नॉलेज चेक यामध्ये दिलेले आहे. तर 4 पैकी आपल्याला पहिलं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी आहे बघा. तर याचं उत्तर पहिला नॉलेज चेक बघा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. शिकण्यामध्ये प्रॉम्प्टचा प्रभावी वापर, याच्या खाली जे नॉलेज चेक दिलेला आहे ते आपल्याला सोडवायचं आहे आणि यातून आपल्याला स्टार्ट करा. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, चॅटबॉटमध्ये प्रॉम्प्टला रिफाईन केल्याचा रिझल्टवर कसा परिणाम होतो म्हणत आहे. तर कसा परिणाम होतो बघा. तर अधिक तपशील आणि सखोल एक्सप्लोरेशनला प्रोत्साहन मिळते, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. रोहितला सदोष म्हणजे डिफेक्टिव्ह वस्तू मिळाल्याने तो एका ग्राहक सेवा बॉटशी संपर्क साधतो. त्याला सर्वात पहिले कोणता इंटरॅक्टिव्ह प्रॉम्प्ट दिसेल म्हणत आहे. तर त्यावेळेस मी इथे तुम्हाला मदत करण्यासाठी आहे आणि तुमच्याकडे प्रॉडक्टचा ID किंवा ऑर्डर नंबर आहे का, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. AIच्या लिखित प्रॉम्प्टमध्ये अचूकता असणे का महत्त्वाचे आहे म्हणत आहे. तर का महत्त्वाचे आहे बघा. तर याचं उत्तर, यामुळे AIला इच्छित आउटपुट समजण्यास मदत होते, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. व्हिज्युअल प्रॉम्प्ट्स प्रभावीपणे का कार्य करतात म्हणत आहे. तर का कार्य करते बघा. तर याचं उत्तर, लोक व्हिज्युअल माहितीवर सहज प्रतिक्रिया देतात, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. AIच्या इंटरॅक्शनमध्ये प्रॉम्प्टची प्राथमिक भूमिका कोणती असते म्हणत आहे. तर कोणती असते बघा. तर याचं उत्तर, युजरच्या इनपुटला समजून घेण्यासाठी पाया म्हणून काम करणे, तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी बघा, स्क्रोल डाऊन करा आणि केस स्टडी इफेक्टिव्ह प्रॉम्प्ट तयार करणे, त्याच्या खाली जे नॉलेज चेक दिलेलं आहे तेच आपल्याला सोडवायचं आहे आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे नॉलेज चेकचे. एखाद्या चॅटबॉटची योग्य तो रिस्पॉन्स देण्याची क्षमता या गोष्टीवर अवलंबून असते म्हणत आहे. तर कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते. तर युजरची आधीची इंटरॅक्शन आणि सुरू असलेल्या इव्हेंट्सवर, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एक चांगला चॅटबॉट युजरच्या गरजा अचूकपणे समजून कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स देऊ शकतात म्हणत आहे. तर कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स देऊ शकते. इमेजेस, ग्राफ किंवा लिंक यासह वेगवेगळे रिस्पॉन्स देऊन. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. AIमध्ये सॉफ्ट प्रॉम्प्टची डायजाची वैशिष्ट्ये आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर, सर्जनशीलता आणि खुलेपणा, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट, कृषी क्षेत्रात AI वापरण्याचे उद्दिष्ट डॅश हे आहे म्हणत आहे. तर कोणतं आहे बघा. तर संसाधनाचा कार्यक्षमपणे होणारा वापर वाढवणे आणि पिकांचे उत्पादन वाढवणे, हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. दुसरं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक मायक्रोसॉफ्ट 365 कोपायलट या ऑप्शन्सवर दिलेला आहे. तर इथे क्लिक करा. त्याखाली आपल्याला नॉलेज चेक दिलेला आहे, हे आपला तिसरं नॉलेज चेक असणार आहे. तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा एकच प्रश्न दिलेला आहे. कोपायलट 365 प्रामुख्याने डॅशमुळे अनेक ॲप्लिकेशनचे इंटिग्रेशन करू शकते म्हणत आहे. तर याचं उत्तर, क्लाउड इंटिग्रेशन आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता इथे स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला ॲडोबी फायरफ्लाय या ऑप्शन्सवर क्लिक करा. या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला चौथं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर चौथं नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 2च प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, AI ड्रिव्हन क्रिएटिव्हिटीमध्ये ॲडोब फायरफ्लाय युनिक कशामुळे होते म्हणत आहे. तर कशामुळे होते बघा. तर AIचा वापर करून इमेजेस आणि टेक्स्ट इफेक्ट जनरेट करते, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. ॲडोब फायरफ्लाय हे इमेज कस्टमायझेशन कशा प्रकारे सुधारते म्हणत आहे. तर कशा प्रकारे सुधारते, बदल न करता सिंगल आउटपुट देऊन, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथं सुद्धा नॉलेज चेक झालेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला डायरेक्ट सेशन कम्प्लिशन टेस्ट दिलेला आहे. तर त्याच्यावर क्लिक करा.
यामध्ये आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फचे प्रश्न दिलेले नाही, सेल्फ पाथ लर्निंगसुद्धा दिलेलं नाही आणि त्यानंतर सिम्युलेशनसुद्धा दिलेलं नाही. डायरेक्ट सेशन कम्प्लिशन टेस्टवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, लायब्ररी सिस्टीममध्ये माहिती अशी दाखवली आहे. बुक ID 101, टायटल द डिस्कवरी ऑफ इंडिया, ऑथर जवाहरलाल नेहरू, डेटा संघटनेच्या श्रेणीनुसार हा संपूर्ण तपशील काय दर्शवतो म्हणत आहे. तर याचं उत्तर रेकॉर्ड्स आहे. आर्यन शाळेच्या डेटाबेसमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक अशी स्वतंत्र टेबल तयार करतो. खालीपैकी कोणती कृती डेटाबेसचा योग्य वापर दर्शवते म्हणत आहे. तर याचं उत्तर विद्यार्थी आणि शिक्षक टेबल एकमेकांशी लिंक करणे हे पहिलं आहे आणि त्यानंतर एका डेटाबेसमध्ये अनेक संबंधित टेबल साठवणे हे त्याचं दुसरं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. किराणा दुकानाच्या इन्व्हेंटरी टेबलमध्ये वस्तूंचे नाव हे कॉलमच्या वर लिहिलेले आहे आणि खाली तांदूळ, गहू, साखर अशी नावे दिली आहे. डेटा संघटनेमध्ये वस्तूंचे नाव काय दर्शवते म्हणत आहे. तर काय दर्शवते बघा. तर याचं उत्तर फील्ड आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. राहुल त्याच्या गेमिंग वेबसाईटचे डेटा स्टोरेज अपग्रेड करू इच्छितो. तो सध्या एकाच टेबलचा वापर करतो पण त्याला डेटाबेस वापरण्याचा सल्ला दिला आहे. डेटाबेस वापरण्याचे फायदे कोणते आहे म्हणत आहे. तर फायदे कोणते आहे बघा. तर याचं उत्तर डेटाबेस अनेक संबंधित टेबल साठवू शकतो हे पहिलं आहे आणि त्यानंतर डेटाबेस मोठ्या संरचित डेटाचे कार्यक्षम व्यवस्थापन करतो हे त्याचं दुसरं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. खालीलपैकी कोणती उदाहरणे कच्च्या डेटाचे अर्थपूर्ण माहितीत रूपांतर करतात म्हणत आहे. तर याचं उत्तर विद्यार्थ्यांच्या गुणावरून वर्गाची सरासरी काढणे हे त्याचं पहिलं उत्तर आहे आणि दुसरं बघा मीटर रिडिंगवरून मासिक वीज बिल तयार करणे हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एक ई-कॉमर्स स्टार्टअप लाखो ग्राहकाच्या ऑर्डर्स साठवू इच्छित आहे. व्यवस्थापक सुचवतो की सर्व डेटा एका टेक्स्ट फाईलमध्ये ठेवावा जेणेकरून गोष्टी सोप्या राहतील. मोठ्या प्रमाणातील डेटा व्यवस्थापित करण्यासाठी ही पद्धत योग्य आहे का म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर नाही, कारण डेटाबेस डेटा संबंधित टेबलमध्ये व्यवस्थित ठेवतो आणि शोधणे सोपे होते. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एका शाळेत विद्यार्थ्यांचे नाव, वय आणि रोल क्रमांक अशी माहिती टेबलमध्ये साठवली जाते. आदिती या विद्यार्थ्यांची ही सर्व माहिती मिळून एक रेकॉर्ड तयार होते. खालीलपैकी कोणती 2 विधाने योग्य आहेत म्हणलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर आदितीचे नाव, वय आणि रोल नंबर मिळून एक पूर्ण नोंद तयार होते आणि त्यानंतर दुसरं बघा विद्यार्थ्यांचे नाव आणि वय हे त्या रेकॉर्डमधील फील्ड आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. जेव्हा टेबलच्या नाव कॉलममध्ये राहुल लिहिले जाते तेव्हा डेटा संघटनेमध्ये ते काय दर्शवले जाते म्हणत आहे. तर याचं उत्तर फील्ड दर्शवले जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. रोहन डिजिटल वॉलेट ॲप्स वापरतो आणि स्क्रीनवर 5000 शिल्लक पाहतो पण ॲप त्याच्या सर्व सविस्तर व्यवहाराचा डेटा साठवतो. या 2 दृश्याचे योग्य वर्णन कोणते म्हणत आहे. तर योग्य वर्णन कोणतं आहे बघा. तर 5000 शिल्लक हे तार्किक दृश्य आहे, सर्व स्टोरेज हे भौतिक दृश्य आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. कीर्ती तिच्या शाळेचा स्पोर्ट डे आयोजित करत आहे. तिच्याकडे 200 फोन नंबर आहेत पण नावे किंवा कार्यक्रमाची माहिती नाही. सहभागी विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यासाठी हा डेटा उपयोगी करण्यासाठी तिने काय करावे म्हणत आहे. तर तिने काय करायला पाहिजे. फोन नंबर, नावे आणि कार्यक्रमाच्या तपशिलासह टेबलमध्ये व्यवस्थित मांडणे हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 42 कम्प्लिटली सोडवायचं आहे.